नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. एप्रिल महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इंद्र हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त नौसेना युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. इंद्र हा भारत व रशिया यांच्या नौसेनेचा एक द्विपक्षीय युद्ध सराव आहे. हा युद्ध सराव दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो आणि 2025मध्ये या युद्ध सरावाचा आतापर्यंत 14व किंवा 14th एडिशन जे आहे ते 28 मार्च ते 2 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये संपन्न झालेला आहे. या युद्ध सुरुवात इंद्रची सुरुवात जी आहे ती 2003 या वर्षामध्ये झालेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रशिया. रशिया मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे रशिया, राजधानी आहे मॉस्को, सध्या राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन आणि चलन आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निधी तिवारी. या बघा, या आहेत निधी तिवारी आणि या 2014 किंवा 2014 बॅचच्या IFS अधिकारी आहेत आणि सध्या त्या पंतप्रधान कार्यालयामध्ये किंवा PMOमध्ये उपसचिव म्हणून कार्यरत आहेत आणि यांची भारत सरकारने नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 निधी तिवारी हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संमेलन पर्यावरण 2025 नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीमध्ये नुकतंच पर्यावरण 2025 नावाच्या या संमेलनाचं किंवा या राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केलेलं आहे. हे संमेलन जे आहे ते 2 दिवसीय संमेलन असून याचं आयोजन 29 व 30 मार्च 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. हे संमेलन पर्यावरणाबाबत जागरूकता आणि सर्वांच्या सहभागावर आधारित सतत सक्रियतेतून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेलं संमेलन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दिल्ली हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान सुरू केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन ब्रह्मा. म्यानमारमध्ये नुकताच 7.7 रिस्टर स्केलचा विनाशकारी असा भूकंप आला होता. जवळपास 200 वर्षातील हा सर्वात मोठा म्यानमारमधील भूकंप होता आणि या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा नावाचं अभियान सुरू केलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन ब्रह्मा हे याचं बरोबर उत्तर असेल. म्यानमार मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे म्यानमार, राजधानी आहे नेफिदो, सध्या पंतप्रधान आहेत म्यानमारचे मिन आंग लिंग आणि करन्सी किंवा चलन आहे कॅट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकताच 2025चा एबेल पुरस्कार जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मसाकी काशीवारा. इथं वारी झालं आहे काशीवारा हे नाव बरोबर नाव आहे. मसाकी काशीवारा यांना 2025चा एबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. एबेल पुरस्कार जो आहे तो नॉर्वेच्या राजाकडून दरवर्षी 1 किंवा अधिक उत्कृष्ट गणितज्ञांना दिला जाणारा एक प्रतिष्ठित असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेनरिक ॲबेल यांच्या नावावरून हा पुरस्कार 2002 मध्ये नॉर्वे सरकारने स्थापन केलेला आहे आणि या पुरस्काराला गणितातील नोबेल म्हणून देखील ओळखलं जातं. 2025मध्ये हा पुरस्कार 78 वर्षीय जपानी गणितज्ञ मसाकी काशीवारा यांना देण्यात आलेला किंवा यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार यांना बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील योगदानासाठी देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस सार्वत्रिक स्वीकृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 28 मार्च. 2023 या वर्षापासून दरवर्षी 28 मार्च हा दिवस जगभरात सार्वत्रिक स्वीकृती दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस बहुभाषिक आणि सर्वसमावेशक इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 28 मार्च 2023 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला बी सुमित रेड्डी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॅडमिंटन. हा बघा, हा आहे बी सुमित रेड्डी. हा तेलंगणाचा आहे आणि भारताचा बॅडमिंटन खेळाडू आहे. तो 2016 आणि 2019च्या दक्षिण आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता आणि सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच त्यांनी व्यावसायिक बॅडमिंटनमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बी सुमित रेड्डी हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. नेक्स्ट,
टायगर ट्रायम्फ हा भारत व कोणत्या देशाचा त्रिसेवा मानवतावादी मदत व आपत्ती निवारण सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. टायगर ट्रायम्फ हा भारत व अमेरिका यांच्यातील त्रिसेवा मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आहे आणि 2025 या वर्षामध्ये या सरावाचं आतापर्यंत 4थं संस्करण जे आहे ते 1 ते 13 एप्रिल 2025 या काळामध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अमेरिका. नेक्स्ट, 6वे बिमस्टेक शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थायलंड. बिमस्टेक म्हणजे बिमस्टेकची स्पेलिंग आहे BIMSTEC. लॉंग फॉर्म होतो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बिमस्टेक ही 7 दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका व थायलंड हे देश सदस्य देश आहेत. या बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 6 जून 1997ला. मुख्यालय आहे ढाका, बांगलादेश या ठिकाणी आणि या बिमस्टेकचं 6वं शिखर संमेलन जे आहे ते 4 एप्रिल 2025 या दिवशी बँकॉक, थायलंड या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. भारताकडून यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश नवीन विकास बँकेचा 9वा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया. इंडोनेशिया हा देश ब्रिक्स संघटनेकडून स्थापन झालेल्या नवीन विकास बँकेचा 9वा सदस्य देश बनलेला आहे. नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स संघटनेने स्थापन केलेली एक बहुपक्षीय विकास बँक आहे. हिची स्थापना झालेली आहे 2014 या वर्षामध्ये. मुख्यालय शांघाय, चीन या ठिकाणी आणि सध्या डिल्मा वाना रुसेफ हे बिमस्टेकचे या न्यू डेव्हलपमेंट किंवा नवीन विकास बँकेचे अध्यक्ष आहेत आणि या नवीन विकास बँकेमध्ये सध्या अल्जेरिया, बांगलादेश, ब्राझील, चीन, इजिप्त, भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका, उरुग्वे आणि UAE हे देश सदस्य देश होते आणि आता इंडोनेशिया 9वा सदस्य देश बनलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया हे याचं बरोबर उत्तर असेल. इंडोनेशिया मॅपमध्ये इथे आहे इंडोनेशिया. राजधानी आहे जकार्ता. सध्या राष्ट्रपती आहेत प्रोबोओ सँटियानो आणि करन्सी आहे इंडोनेशियन रुपया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एप्रिल. 2 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक ऑटिझम जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा विकार 1 ते 3 वर्षाच्या दरम्यान सुरू होतो आणि या विकारामुळे किंवा आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही आणि या आजाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी 2008 या वर्षापासून दरवर्षी हा दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. 2 एप्रिल हे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जागतिक ऑटिझम अवेअरनेस दिन यावर्षी ॲडव्हान्सिंग न्यूरोडायव्हर्सिटी अँड दी UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हॉकी आशिया कप 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. हॉकी आशिया कप 2025 आयोजन 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये बिहारमध्ये राजगीर या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याबाबत नुकताच हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे. हॉकी आशिया कप ही आशिया हॉकी फेडरेशनकडून आयोजित करण्यात येणारी फील्ड हॉकी स्पर्धा आहे. हिची सुरुवात झालेली आहे 1982 या वर्षामध्ये आणि यावर्षी या स्पर्धेचं आतापर्यंतचं 12वं संस्करण जे आहे ते 2025मध्ये 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये बिहारमध्ये राजगीर या ठिकाणी संपन्न होणार आहे. नंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च की 28 मार्च. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.